सर्वांना नमस्कार. मी पी विठ्ठल. काव्यधारा या समूहावर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. या समूहाचे प्रशासक कविमित्र निलेश चव्हाण आणि दुसरे कविमित्र धम्मपाल जाधव, या दोघांच्या प्रति मी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे खरं तर मला आपल्याशी संवाद साधण्याची एक संधी मिळते आहे. स्वतःविषयी कवितेविषयी बोलण्याची एक संधी मला मिळते आहे. तर या दोन्ही मित्रांचे मी आधी मनापासून आभार मानतो आणि पुढील काही मिनिटं मी आपल्याशी बोलणार आहे. या एकूण बोलण्यामध्ये माझी कवी म्हणून एकूण जडणघडण आणि त्यासोबतच काही कविता मी आपल्याला ऐकवणार आहे. खरं तर आज अशा एका काळामध्ये आपण आहोत की मागच्या 2-1 महिन्यापासून आपण सर्वजण स्थानबद्ध आहोत. एक मोठा ताणतणाव सगळ्या आपल्या भोवतालाला वेढून आहे आणि कोरोनामुळे कमालीची अस्वस्थता आपल्या सगळ्या एकूण सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाला वेढून आहे. अशा काळामध्ये आपण मला ऐकताय आणि मला तुमच्याशी बोलता येतंय, तुम्ही मला ऐकण्यासाठी आलात, ही गोष्ट मला फारच छान वाटते आहे. थोडंसं मी माझ्याविषयी सांगेन, एक कवी म्हणून माझा प्रवास कसा घडला. कारण निलेशनं मला सांगितलं की सर तुम्ही तुमच्याविषयी सांगा आणि समकालीन कवितेविषयी थोडंसं बोला आणि नंतर मग मी माझ्या काही कविता आपल्या समोर वाचेल. प्रारंभी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की कविता वाचनामध्ये माझा काही फार मोठा लौकिक नाही. मी अर्थातच कविता वाचणार आहे, आपण त्या समजून घेण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा मी बाळगतो. मी लिहितोय या गोष्टीला आता सुमारे 3 दशकांचा कालावधी उलटून गेलेला आहे. म्हणजे मला आठवतंय की मी साधारणतः 1988 साली पहिली कविता लिहिलेली होती. आता या घटनेला जवळपास 30 वर्षाहून अधिक काळ उलटून गेलेला आहे. खरं म्हणजे आपण सुरुवातीला जे लिहितो ना त्याला काही फारशी अशी काही एक शिस्त नसते. एक फार विस्कळीत स्वरूपाचं असं काहीतरी असतं. नेमकं काय वाचायला हवं, काय लिहायला हवं याविषयीची कुठली आपल्याला एक फारशी समज नसते. त्याचं कारण असं असतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हे असं एक पर्यावरण लाभत नाही मुळामध्ये. परंतु ज्या काळामध्ये म्हणजे मी साधारणतः 1995 साली मी औरंगाबादला आलो आणि औरंगाबादला आल्यानंतर मला स्वतःला अशी जाणीव झाली की एका फार महत्वाच्या अशा एका सांस्कृतिक शहरामध्ये आपण दाखल झालेलो आहोत की ज्या शहरामध्ये फार महत्वाचे लेखक राहत आहेत. त्यांचा फार दूर लौकिक आहे. लेखक म्हणून आणि कवी म्हणून त्यांची एक सर्वदूर ख्याती आहे. 1995 साली मी औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्या काळातलं फारच सांस्कृतिक वातावरण इतकं निकोप होतं की मला माहिती आहे की त्यावेळेचे आमचे प्राचार्य डॉक्टर गंगाधरराव पाथरीकर असतील किंवा माझे गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर असतील, या सगळ्या लोकांनी एक फार छान वातावरण आम्हाला मिळवून दिलेलं होतं. आणि याच काळामध्ये मी माझ्या काही मित्रांसमवेत डॉक्टर ललित आधाने असतील, डॉक्टर कैलाश अंबुरे असतील, रमेश रावळकर असतील, या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन त्या काळामध्ये आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना केली. सह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना करण्यामागे एक हेतू हा होता की कवी आणि कार्यकर्ता ही भूमिका आपण बजावायची. आपल्यासारखे जे काही समकालीन मित्र आहेत लिहिणारे त्यांना एकत्र आणायचं, त्यांच्याही कविता ऐकायच्या. आणि त्या काळामध्ये आम्ही 1999 साली एक फार चांगला उपक्रम राबवला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, ज्याचं नाव होतं कविता महोत्सव 1999. आणि ही परंपरा अजूनही सुरू आहे गेल्या 25 वर्षांपासून. मला आणखी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो की शेवटी कवी म्हणून जेव्हा जडणघडण होते त्यावेळी कोणते घटक तुमच्यावर काही प्रभाव टाकत असतात. मी आधी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीचा काळ हा अनुकरणाचाच काळ असतो, कारण आपल्यासमोर काही एक आदर्श असतात की अमुक अमुक कवी या पद्धतीनं कविता वाचतात, अमुक अमुक कवी या पद्धतीनं गायन करतात, या पद्धतीने लिहितात. तर सुरुवातीला काय होतं की आपण या प्रभावामध्ये असतो, अनुकरण मोठ्या प्रमाणात करतो. पण एखादा विशिष्ट काळ निघून गेला की मग आपल्याला स्वतःची एक ओळख मिळते. आम्हाला विवेकानंद महाविद्यालयामध्ये कोण होतं शिकवायला, तर आम्हाला शिकवायला होते डॉक्टर गंगाधर पानतावणे. माझे शिक्षक होते डॉक्टर सुधीर रसाळ, डॉक्टर दादा गोरे, डॉक्टर यशस भोसले, डॉक्टर वासुदेव मुलाटे. खरं तर ही सगळी माणसं त्या काळामध्ये साहित्याच्या क्षेत्रातली फार महत्वाची मानदंड मानली गेलेली होती. डॉक्टर गंगाधर पानतावणे सर तर अगदी म्हणजे अस्मितादर्श चळवळीचे जनक म्हणून त्यांना आपण सर्वजण ओळखतो. समीक्षेच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर सुधीर रसाळ यांचं नाव घेतल्याशिवाय समीक्षा पूर्ण होऊ शकणार नाही.
इतकं मौलिक कार्य डॉक्टर रसाळ सरांनी केलेलं आहे. डॉक्टर भोसले सर असतील, डॉक्टर दादा गोरे सर असतील, या सगळ्या लोकांनी, हे लेखक होते, त्याहीपेक्षा ते उत्तम शिक्षक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना समजून घेण्याची एक फार आपुलकीची, पालकत्वाची भावना या सगळ्या शिक्षकांकडे होती. मला यांचा गौरवानं उल्लेख यासाठी करावा वाटला की शेवटी तुमच्या जडणघडणीमध्ये असे काही माइलस्टोन तुमच्या मागे असतील, अशी काही बाप माणसं असतील, तर तुमच्या एकूण लिहिण्याला, बोलण्याला काही एक शिस्त लागते. आणि सुदैवानं मला या सगळ्या परंपरेनं एक फार खूप चांगलं शिकवलेलं आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे कवी आणि कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका त्या काळापासूनच मी बजावत आलो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की म्हणजे 1997 साली त्या काळामध्ये दैनिक लोकमतमध्ये माझा कॉलम सुरू होता. त्याच काळामध्ये एक अक्षरंग नावाची पुरवणी प्रकाशित व्हायची, त्यामध्ये मी खूप कविता लिहित होतो. वर्तमानपत्रामध्ये अनेक पत्र लिहित होतो. सामनामध्ये तर मी किमान 100 पत्र लिहिलेले असतील 1995 ते 2002च्या काळामध्ये. आणखी एक गोष्ट की या काळामध्ये मी सूत्रसंचलन करण्याचा फार मला छंद होता. म्हणजे अगदी 1995 ते 2005 हा जो सुरुवातीचा एक दशकभराचा टप्पा आहे, या काळामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात सूत्रसंचलन करत होतो, कार्यक्रमाचे संचालन करत होतो. पण पुढे पुढे मग लक्षात आलं की शेवटी हे काही खरं नाही. म्हणजे आपण खूप गंभीरपणे एकूणच वाङ्मय व्यवहाराकडे बघितलं पाहिजे. वाचनाला एक शिस्त असली पाहिजे, लिहिण्याला एक शिस्त असली पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये मी फार गंभीरपणे एकूणच साहित्य व्यवहाराकडे पाहायला लागलेलो आहे. की 2001 सालीच खरं तर माझी काही पुस्तकं प्रकाशित झालेली होती. म्हणजे त्या काळामध्ये एक स्वाभाविक असतं की आपण कॉलेजमध्ये शिकत असतो, मग काहीतरी प्रेम कविता किंवा काहीतरी आशाच्या कविता आपण लिहित असतो. तर त्या काळामध्ये माझे कविता संग्रह प्रकाशित झाले. फमू शिंदे, बाळकृष्ण कवठेकर, ऋषिकेश कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. या घटनेला आता 20 वर्ष होत आहेत खरं तर पहिलं पुस्तक येऊन. पण याची सुद्धा जाणीव झाली की ही आपण पुस्तक प्रकाशित करायला खूप घाई केलेली आहे. कारण ते काही फार सगळं उथळ होतं ते. पण नंतर म्हणजे साधारणतः 2004-05 नंतर मी एकूण वाचनाला माझ्या शिस्त आली. काय वाचलं पाहिजे आणि काय वाचायला नको, काय लिहायला हवं आणि काय लिहायला नको, याविषयीची एक थोडीशी जाणीव माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग पुढे पुढे मी जरा गंभीरपणे बघायला लागलो. 2011 साली माझ्या वर्तमानाची नोंद या नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला, जो गोदा प्रकाशनानं प्रकाशित केला. आणि मागच्या 2 वर्षांपूर्वी या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती मुंबईच्या लोकवाङ्मय गृहानं प्रकाशित केली. तर मला असं वाटतं की ही घटना फार महत्त्वाची आहे की आपल्या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती मराठी साहित्यामध्ये दाखल होते आहे. लोक या संग्रहाचं कौतुक करतायत. आणि या संग्रहाला मराठीतील फार महत्त्वाचे समीक्षक आदरणीय प्राचार्य प्रभाकर बागले सरांनी फार विस्तृत अशी प्रस्तावना लिहिलेली होती. एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्लेख करेन की खरं तर माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला कुठलीही फारशी मोठी पार्श्वभूमी नव्हती, कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. माझे वडील फार सामान्य कुटुंबातले होते. एका साखर कारखान्यामध्ये ते नोकरी करत होते. शिक्षणाचा वारसा म्हणाल तर तो तसा काही फारसा नाही. म्हणजे माझे मोठे भाऊच हे आमच्या पहिल्या पिढीतले शिकलेले पहिले व्यक्ती. आणि त्यांच्यानंतर मी माझ्या पद्धतीनं मी माझ्या वाटा धुंडाळत आलो. सगळ्या अभावग्रस्तेवर मात करत मी माझा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या आयुष्याशी खूप प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजवर मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलेला आहे, व्यक्ती म्हणूनही आणि लेखनाचं सुद्धा मी माझं चारित्र्य जपलेलं आहे. म्हणजे कुठेही लेखनामध्ये आणि सामाजिक पातळीवर व्यक्ती म्हणून जगत असताना, लेखक किंवा कलावंत म्हणून जगत असताना कुठलीही बेईमानी आपल्याकडनं घडू नये याची मी सातत्यानं काळजी घेत आलेलो आहे. एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्लेख करेल की 2007 साली माझा एक समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालं. संपादन मी केलं कुसुमाग्रजांच्या विशाखा या कविता संग्रहाचं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये हा कविता संग्रह कुसुमाग्रजांचा विशाखा हा संग्रह अभ्यासक्रमाला होता. आणि मग विद्यार्थ्यांची गरज म्हणून त्या काळामध्ये मी महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या अभ्यासकांकडून लेख लिहून घेतले आणि त्या संग्रहाचं मी संपादन केलं. त्याच वर्षी आमचे गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे यांच्या निवृत्तीनिमित्त आम्ही एक गौरव ग्रंथ प्रकाशित केला, वाङ्मयीन प्रवृत्ती तत्वशोध. मराठीतले फार ख्यातनाम लेखक केशव मेश्राम सर आणि मी त्या ग्रंथाचे संपादक होतो. सोबतच ललित आधाने आणि ऋषिकेश कांबळे सरही होते. आणि आपल्याला आठवत असेल की 2007 साली औरंगाबादमध्ये हा एक फार भव्य सोहळा
त्या काळामध्ये झालेला होता. फादर फ्रान्सिस दी ब्रिटो, उत्तम कांबळे, विजया वाड यांच्या उपस्थितीमध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं होतं. मी 2004 साली औरंगाबादला म्हणजे मराठीतील नामवंत कवी फमू शिंदे सर देवगिरी महाविद्यालयातून रिटायर्ड झाले आणि त्यांच्या जागेवर मी नोकरीला लागलो. त्याआधी मी औरंगाबादच्या शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये ताशिका तत्वावर काम करत होतो, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये. तर या निमित्तानं आदरणीय मधुकर अण्णामुळे यांच्याविषयीची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला हवी, कारण माझ्यासारख्या अशा व्यक्तीला त्यांनी त्या काळामध्ये नोकरी दिली, केवळ कवी आहे म्हणून, हा लिहितो आहे म्हणून. त्याचं कारण असं होतं की अशा या सगळ्या जगामध्ये आपल्याकडे कुठलाही वशिला नव्हता, कुठलाही पैसा नव्हता, पण तरी अशी काही थोर माणसं आयुष्यामध्ये मला भेटली, ज्यांच्यामुळे व्यक्ती म्हणून मला उभं राहता आलं आणि लेखक म्हणूनही थोडीफार ओळख निर्माण करता आली मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये. तर 2004 साली मी देवगिरी महाविद्यालयामध्ये नोकरीला लागलो. तो फारच काळ सुंदर होता. 5-6 वर्ष तिथे मी अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. त्यानंतर मग पुढच्या काळामध्ये मला स्वतःला असं वाटत होतं की आपण जरा आणखी कुठेतरी इतर ठिकाणी गेलं पाहिजे. 2009 साली मी नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये माझी निवड झाली आणि त्यानंतर मग मी देवगिरी महाविद्यालयाचा राजीनामा देऊन मी नांदेडला आलो. औरंगाबादवरून नांदेडला आलो हे एक मायग्रेशन होतं, लक्षात घ्या, हे एक स्थलांतर होतं. त्याच्या आधी मी कुठल्या तरी गावातनं औरंगाबादला आलेलो होतो, हे एक स्थलांतर होतं. मी याचा मुद्दाम उल्लेख यासाठी करतो आहे की अशी स्थलांतरं आयुष्याला एक वळण देत असतात. तुमच्या मायग्रेशन्स ज्याला आपण म्हणतो ना, की जगाच्या इतिहासामध्ये स्थलांतर ही फार महत्वाची गोष्ट असते. तुम्ही जिथे आहात ना तिथून तुम्ही अन्य प्रदेशामध्ये जर गेलात तर तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करता येते. आता अलीकडे हा कोरोनाचा काळ आहे, थोडंसं त्याविषयी बोलायला हवं की आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर एक फार भयावह असं दृश्य पाहतो आहोत स्थलांतरित मजुरांचं. लोंढेच्या लोंढे गावाकडे जात आहेत, त्यांच्या पायाला घट्टे पडलेले आहेत, कुणी 1000 किलोमीटर, कुणी 500 किलोमीटर, कुणी 1600 किलोमीटर. तर हे इतकं सगळं भयावह वाटतं आणि कवी म्हणून मला असं स्वतःला वाटतं की आपण खूप पराभूत आहोत या काळामध्ये. कारण एकतर आपण कुठल्याही पातळीवर त्यांना मदत करू शकत नाही आहोत, परंतु मला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये अशी स्थलांतरं झाली पाहिजेत. म्हणजे पक्ष्यांची सुद्धा स्थलांतरं होतात. आपल्याला माहिती आहे की एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये अन्य देशातले पक्षी आपल्या देशामध्ये येतात, पैठणच्या जायकवाडी धरणाजवळ येतात आणि नंतर मग ते विशिष्ट काळानंतर ते निघून जातात. ह्यामुळे काय होतं की एका सृष्टीचा एक समतोल राहत असतो. मी स्थलांतराकडे या दृष्टीनं बघतो की मी कुठल्या तरी गावातनं औरंगाबादला आलो, औरंगाबादनं नांदेडला आलो, पण या सगळ्या प्रदेशामध्ये मला खूप माणसांना काय म्हणूया त्याला माणसांचा सहवास लाभला, त्यांच्याशी माझा परिचय झाला, त्यांच्याशी मला काही ऋणानुबंध दृढ करता आले. नांदेडला मी विद्यापीठामध्ये नोकरी करतो आहे गेल्या काही वर्षांपासून. इथे आल्यानंतर साधारणतः 2017 साली म्हणजे 3-1 वर्षांपूर्वी माझा 01 मे या नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला. पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाने हा कविता संग्रह प्रकाशित केला. माझ्या वर्तमानाची नोंद आणि 01 मे हे 2 कविता संग्रह माझ्या नावावर आहेत. आणि त्याशिवाय समकालीन मराठी कविता समकालीन परिदृश्य हा समीक्षा ग्रंथ, करुणेचा अंतस्वर हे हा लेख संग्रह, आणि याशिवाय असं सातत्यानं मी वेब पोर्टलवर किंवा वर्तमानपत्रातनं मराठीतल्या महत्वाच्या नियतकालिकातनं लिहित राहिलेलो आहे. आता ह्या गोष्टी यासाठी मी सांगतोय तुम्हाला. शेवटी काय आहे की या निमित्तानं कविता तर मी वाचणारच आहे, परंतु शेवटी कवी म्हणून मला माझं उत्खनन करावं वाटलं. शेवटी एखाद्या कवीची ओळख जेव्हा समाजामध्ये होते तेव्हा त्याच्या मागे हे असे काही एक अदृश्य पैलू असतात. मी म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे जवळपास 30 वर्षांपासून लिहितो आहे, पण तरी मला स्वतःला असं वाटतं की मला जे लिहायचं आहे ते मला अजून लिहिता आलेलं नाही. कवी म्हणून मी खूप असमाधानी आहे आणि मला असं वाटतं की कुठल्याही कलावंतानं असमाधानी नाही असलं पाहिजे आपल्या निर्मितीबद्दल. त्याचं कारण असं आहे की कुठली निर्मिती ही परिपूर्ण असू शकत नाही, कोणतीही निर्मिती ही अंतिम असू शकत नाही. आपण सातत्यानं नवीनतेचा शोध घेतला पाहिजे. मी काय केलं तर मागच्या 10-20 वर्षांमध्ये मराठीतले फार महत्वाचे कवी वाचले, मराठीतले कवी समजून घेतले. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल किंवा साधी एक माझी भूमिका सांगतो मी. माझे जे समकालीन मित्र आहेत त्यांना आपण तेव्हाच लिहिलं पाहिजे जेव्हा आपल्याला आपल्या आधीच्या परंपरेला ओलांडून नवीन काही देता येतं का, तरच आपण लिहिलं पाहिजे.
यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्या आधीची परंपरा आपल्याला वाचावं लागेल की दिलीप पुरुषोत्तम चित्रांनी नेमकी कोणती कविता आपल्या समोर ठेवलेली आहे, त्याच्या आधी मर्ढेकरांनी कोणती कविता लिहून ठेवलेली आहे, किंवा तुळशी परबांपर्यंत कुणी काय लिहिलेलं आहे, चित्रे ढसाळ कोल्हटकरांच्या कवितेचं काय म्हणणं आहे, वसंत दत्तात्रय गुर्जरांनी काय लिहून ठेवलेलं आहे. तर हे सगळं जर आपण वाचलं नाही, म्हणजे आपली पूर्व परंपरा जर आपल्याला नीट समजून घेता आली नाही, तर मग आपल्याला नेमकं काय लिहायचं हे कळत नाही, पहिली गोष्ट. आणि मला स्वतःला असं वाटतं की जोपर्यंत आधीच्या परंपरेला एक पाऊल आपल्याला ओलांडून पुढे जाता येत नाही ना, तोपर्यंत आपण लिहू नये. म्हणजे कवी म्हणून जर तुम्हाला तुमची मुद्रा उमटवायची असेल, लेखक म्हणून तुम्हाला तुमची मुद्रा उमटवायची असेल, तर तुम्हाला सतत इतरांचं वाचावं लागणार आहे आणि मग नवीन काय द्यायचं ह्याचा विचार करावा लागणार आहे. आता याचा अर्थ असा नाही की मी काहीतरी फार अलौकिक कार्य केलेलं आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये, असं नाही. परंतु मी माझ्या पातळीवर हे सगळे माझे समकालीन लेखक, माझ्या आधीच्या पिढीतले लेखक यांना मी लिहितो आहे आणि ह्यांना मी समजून घेतो आहे. आता खरं तर हा सगळा एक कोरोनामय काळ आहे आणि मगाशी मी याचा उल्लेख केला स्थलांतराचा. मी तुमच्यासारखा स्थानबद्ध आहे, काय करावं ते घरी कळत नाही, पण सतत वाचतोय, सतत लिहितो आहे. एका गोष्टीचा मी उल्लेख करेल की खरं तर मागच्या 6-7 महिन्यांमध्ये मी एकही कवितेची ओळ मला सुचलेली नव्हती, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये मात्र माझ्याकडनं 3-4 कविता लिहून झाल्या. ह्या गोष्टीचा शेवटी काय असतं की आपणच आपल्यामध्ये डोकावायला आपल्याला वेळ हवा असतो, एक स्पेस हवा असतो, जो नेहमीच्या धकाधकीच्या काळामध्ये तो आपल्याला मिळत नाही. आणि मग आपण आपली एक पुनर्तपासणी करतो, आपण आपल्याला स्वतःलाच आपण तपासून बघतो. या काळामध्ये मला वाटतं की खूप आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे? तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला सर्वांना एक मरण भय वेढून आहे. आपण स्थानबद्ध आहोत, घरामध्ये आहोत, काय करावं हे सुचत नाहीये. एकामागून एक लॉकडाऊन वाढत चाललेलं आहे. शिवाय मध्यमवर्गीय म्हणून आपलं ठीक आहे, पण तरीही जो एक असा वर्ग आहे निम्न मध्यम वर्गीय किंवा त्याच्याही पलीकडचा एक मजूर वर्ग आहे, त्यांचे हाल आपल्याला पाहवत नाहीत. एक संवेदनशील माणूस म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यावर फार आघात करणाऱ्या असतात. आणि म्हणून मी तुमच्या समोर एक काल परवा लिहिलेली एक कविता मी वाचतो, म्हणजे थोडंसं फारच दीर्घ भाष्य होऊ नये म्हणून एक कविता वाचतो आणि नंतर मग पुन्हा आपण बोलत राहूया. मी आधी म्हटल्याप्रमाणे माझा काही फार शैलीदार कविता वाचन नाही, पण आपण समजून घ्या याच्यातली भावना काय आहे. तर ती कविता अशी आहे. कवितेचं शीर्षक आहे अखंड कष्टाच्या दुर्बोध वाटा. अखंड कष्टाच्या दुर्बोध वाटा. अखंड कष्टाच्या दुर्बोध वाटा धुंडाळत ते आले होते जगण्यासाठी या शहरात. अखंड कष्टाच्या दुर्बोध वाटा धुंडाळत ते आले होते जगण्यासाठी या शहरात. मग त्यांच्या विस्कळीत स्वप्नांना कसा काय आणि कुणी सुरुंग लावला अचानक. मग त्यांच्या विस्कळीत स्वप्नांना कसा काय आणि कुणी सुरुंग लावला अचानक. भयाचे, दुःखाचे, वेदनेचे, वार्धक्याचे असंख्य प्रश्न पायात एकवटून. भयाचे, दुःखाचे, वेदनेचे, वार्धक्याचे असंख्य प्रश्न पायात एकवटून ही गर्दी आता कोणत्या अनोळखी प्रदेशाला सर करणार आहे. कुणाचाही निरोप न घेता, कोणताही मेकअप न करता, कोणत्याही कुजबुजीशिवाय का जवळ केल्या वळणा आडवळणाच्या असंख्य वाटा आणि समृद्धीचे कर्जबाजारी हायवे. मी पाहू शकत नाही त्यांना टीव्हीच्या 32 इंची सोफिस्टिकेटेड गुड पडद्यावर. मी पाहू शकत नाही त्यांना टीव्हीच्या 32 इंची सोफिस्टिकेटेड गुड पडद्यावर. मला समजत नाही त्यांच्या मौनाचा व्याकुळ अर्थ. मी पाहतोय त्यांचे अखंड धावणारे उसवलेले पाय. मी पाहतोय त्यांचे अखंड धावणारे उसवलेले पाय. मी पाहतोय त्यांच्या अंगा खांद्याला बिलगलेले चिमुकले हात. मी पाहतोय त्यांचे घामाने भिजलेले मलूल कपडे. मी पाहतोय त्यांचे घामाने भिजलेले मलूल कपडे. मी पाहतोय उघडझाप विसरलेले त्यांचे स्थलांतरित डोळे. मी पाहतोय मुठभर श्वास एकवटून उन्हाच्या सोबतीने धावणारी त्यांची निस्तेज त्वचा. मी पाहतोय मुठभर श्वास एकवटून उन्हाच्या सोबतीने धावणारी त्यांची निस्तेज त्वचा. पण मी पाहू शकत नाही त्यांच्या पोटातली आदिम भूक. मला वाचता येत नाही त्यांच्या चेहऱ्यावरच्या अवहेलनेच्या अगणित कहाण्या. मला वाचता येत नाही त्यांच्या चेहऱ्यावरच्या अवहेलनेच्या अगणित कहाण्या. स्वतःच्या ओळखीसाठी असलेले नसलेले बेवारस पुरावे खिशात कोंबून. स्वतःच्या ओळखीसाठी असलेले नसलेले बेवारस पुरावे खिशात कोंबून. किलोभर गहू तांदळांसाठी त्यांनी कितीतरी वेळा पसरलेला अपराधी हात सुद्धा मी नाही पाहू शकत.
हे सगळे लोक कोणत्या स्थावर जंगम मालमत्तेचे कब्जेदार आहेत? हे सगळे लोक कोणत्या स्थावर जंगम मालमत्तेचे कब्जेदार आहेत? त्यांच्या वांझ हातावर आपण कोणत्या सुख स्वप्नांचे फूल ठेवणार आहोत? त्यांच्या वांझ हातावर आपण कोणत्या सुख स्वप्नांचे फूल ठेवणार आहोत? ही एक वर्तमानाविषयीची एक नोंद मी आपल्या समोर ठेवली. हे दुःख पाहवत नाही, खूप कठीण आहे. पण मला असं वाटतं की संवेदनशील कवी म्हणून किंवा लेखक म्हणून या काळाकडे आपण खूप संवेदनशीलतेने बघण्याची गरज आहे.